आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाळ महामार्गावर टाकळी फाटा भास्कर वस्ती या ठिकाणी लक्झरी बस व एका कारचा भीषण अपघात झाल्याने कारला लागलेल्या आगीत कार चालकाचा जागीच जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी दोन्ही बाजूला नगर मनमाड महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आल्या. याबाबत मिळालेली माहिती अशी की कोपरगावहून येवल्याच्या दिशेने जाणारी लक्झरी बस क्रमांक AS01QC 3516 ही भास्कर वस्ती येथे आली असता येवल्याकडून कोपरगावकडे जाणारी होंडा कंपनीची क्रेटा कार या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारला आग लागली. त्या आगीत कार चालकासह कार पूर्ण जळून खाक झाली आहे. कार चालक विंचूर येथे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला तात्काळ माहिती दिली. कोपरगाव नगरपालिका अग्निशमन दल, सहकार महर्षी शंकरगाव कोल्हे सहकारी साखर कारखाना, येवला नगरपालिका अग्निशमन दलाचे बंब यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी नगर मनमाड महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या लांगा लागलेल्या दिसून आल्या. स्थानिक नागरिकांनी बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यावेळी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळावर हजर होऊन वाहतूक सुरळीत केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.